नमस्कार मित्रांनो, चैतन्य फूड ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। मित्रांनो, आपण अहिल्यानगर या ठिकाणी आलेलो आहे आणि छोट्या छोट्या गल्ल्या आहेत। अडते बाजार असं या एरियाचं नाव आहे आणि आपण आलेलो आहे आता काळूराम मंगळचंद कोठारी यांच्या इथं आयुर्वेदिक दुकान आहे। 4 ते 5 मजली आयुर्वेदिक दुकान मी पहिल्यांदाच बघतोय आणि गेली 100 वर्ष यांची ही सेवा चालू आहे। आता आपण आज जाऊया आणि सगळी माहिती घेऊया। तर मित्रांनो, मी आतमध्ये आलेलो आहे आणि एवढं मोठं दुकान मी पहिल्यांदाच बघतोय की आयुर्वेदिक एखादं प्रोडक्टचं एवढं मोठं दुकान आणि इथं सगळे वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती ठेवलेल्या आहेत। तर मित्रांनो, आता आपण फॅक्टरीमध्ये आलेलो आहे आणि डॉक्टर कुणाल कोठारी आपल्या बरोबर आहेत। तर आपण नेमकं हे औषध कोणतं आहे आणि यामध्ये काय काय यूज केले जाईल आपण समजावून सांगूया। नमस्कार, मी वैद्य कुणाल कोठारी। मी BAMS करून रसशास्त्रामध्ये MD केलेलं आहे। हे मधुनाश प्रोडक्ट आहे आपलं। ओके, हे आपण डायबिटीज पेशंटसाठी यूज करतो, शुगर कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी। याच्यात टोटल 11 घटक आपण यूज करतो। याच्यात पहिलं आहे गुडमार। ओके, हे काय असते, कशाचं? गुडमार म्हणून वनस्पती असते। ओके, त्याचे लीव्स आपण यूज करतो। हे शुगर कंट्रोल करण्यासाठी हेल्प करतं। कुठून असते ही, म्हणजे कुठं मिळते ही? आता ही बऱ्याच ठिकाणी ऑल ओव्हर इंडिया, नॉर्थ साईडला बरीच अवेलेबल होते। त्याची म्हणजे लागवड केली जाते का शोधून आणायला? नाही, आता याची फार्मिंगही होते, पण जनरली आपण जे प्रेफर करतो ते आपण जंगली व्हरायटी प्रेफर करतो, कारण कल्टिवेशन पेक्षा जंगलीचे रिझल्ट जास्त चांगले येतात। आता हे जो आहे हा मेथी पत्ता, आपण जे मेथी वापरतो त्याचे मेथीचे पत्ते आहेत हे। ओके, नॉर्मल खायला वापरतो ते? हो, त्याचेच पत्ते, ड्राय पत्ते। हा कडूची रायता म्हणून आहे। ओके, हे रुटीन मध्ये शुगर पेशंट मध्ये यूज करतात, पण प्लस फीवर वगैरे जर असेल, हाडी ताप वगैरे, याच्यात खूप चांगलं काम करतं। बर, आता हे आहे जामुन बी। आपण आपले जामुन जे फळ असतात त्याचे बीज, जांभूळ। ओके, जांभूळचे बी आहेत। हे आपले करेला, कारले जे आपण खातो ते वाळवून घेतलेले आहेत। हे बेलपान जे असतात आपले, त्याची पावडर आहेत। जे बेलपान आपण महादेवाला हे करतो त्याची पावडर। हे जे आहे हे मेथी दाणा, ही जी आपण मेथी आपण यूज करतो ती। हे आहे हिरडा जो असतो त्याची पावडर केलेली आहे। इकडे जे आहे सप्तरंगी म्हणून वनस्पती असते, त्याची पावडर केलेली आहे। हा आपला आवळा, जो आपण आवळा रुटीन मध्ये खातो तो ड्राय फॉर्म मध्ये केलेला आहे। आणि सगळ्यात महत्वाचा याच्यातला घटक म्हणजे शिलाजीत। आपण याच्यात शिलाजीत यूज करतो का जे डायबिटीज पेशंटला जे थकवा वगैरे येतो नॉर्मली, या शिलाजीतमुळे तो प्रॉब्लेम सगळा सॉल्व्ह होतो आणि त्यांना बाकीच्या औषधाचे साईड इफेक्टही होत नाही। ओके, याच्याविषयी बऱ्याच जणांच्या मनामध्ये शंका असते आणि बऱ्याच सोशल मीडियावर पण जास्त जाहिरात यायची, तर नेमकं काय आहे आणि कुठं मिळतंय, कसं यूज केलं जातं याच्याबद्दल? शिलाजीत जो नॅचरल फॉर्म मध्ये असतो तो पहाडातून स्रवत असतो, जसं डिंक झाडातून असतं तसं हे जे मोठे मोठे डोंगर असतात त्याच्यातलं जे खडक आहे त्याच्यातून स्रवत असतो। त्यावेळेस तो ग्रे फॉर्म मध्ये असतो, त्याच्यात माती वगैरे अशुद्ध सगळं मिक्स केलेलं असतं। आपल्याकडे येताना आपण फिल्टर करून मागवतो, त्याच्यामुळे ते ब्लॅक कलरचे क्रिस्टल फॉर्म होतात। ओके, मग ते खरंच शक्तिवर्धक आहे का? त्याचा काय यूज होतो का? हे शक्तिवर्धक तर निश्चित आहे, पण याच्यात मेन बाकीचे जे यूज आहेत हे युरिनरी फंक्शन्स मध्ये खूप चांगलं काम करतं। किडनी फंक्शन साठी हे बोन स्ट्रेंथलाही काम करतं, टेस्टोस्टेरॉन बूस्ट करतं, त्याचे बरेच फायदे आहेत। ओके, आता ही जी रेसिपी आहे तुमच्या औषधाची, ती कुठून पासून चालत आलेली आहे आणि तुमच्यापर्यंत कशी पोहोचली? हा जो फॉर्म्युला सेट केला आहे हे माझ्या आजोबांनी सेट केलेला फॉर्म्युला आहे। हे त्यांनी त्यावेळेस सेट केलेला होता, त्याच्यानंतर आम्ही ट्रायल करून फॉर्म्युला फायनल केलं आहे। आता ह्याच्यावर काय प्रोसेस केली जाते हे औषध होण्यासाठी? हे सगळे व्यवस्थित क्लीन करून सॉर्टिंग करून याची पावडर केली जाते। पावडर अशी फॉर्म होते बल्क मध्ये, मग आपण त्याची सिंग्युलर पॅकिंग करतो। ओके, ही कुठं अवेलेबल आहे आणि किती रुपयाला? आता याचे 2 पॅकेजिंग आहेत। छोटी पॅकेजिंग जी असते 100 ग्राम ती 130 MRP आहे याच्यावर, आणि पाव किलोची जी आहे ती 280 MRP आहे। हे आता आपण ऑल ओव्हर महाराष्ट्रात आपण डायरेक्ट आपले डिस्ट्रीब्युटर्स आहेत आणि ऑल ओव्हर इंडिया आपण शिप पण करतो ऑनलाईन। तर तुम्ही जे आता हे सगळे इन्ग्रेडियंट सांगितले, तर हेच का निवडले तुम्ही? ॲक्च्युली हे जसं आपलं एक्सपिरियन्स होतं, म्हणजे आजोबांचं खूप वर्षांचं एक्सपिरियन्स होतं, ते स्वतः वैद्य होते। मग त्यांनी जो एक्सपिरियन्स घेतला का काही कोणते पदार्थ कोणत्या प्रमाणात एकत्र घेतल्यावर काय परिणाम होतोय, त्याच्यामुळे आपण फायनली हे चूज केले। आपल्याला बऱ्याच लोकांकडून हे रिझल्टही चांगले मिळाले। याच्याने फक्त ब्लड शुगर लेवल मेंटेन होते असं नाही, तर शुगर पेशंटला जो थकवा येतो, गळून गेल्यासारखं वाटतं, त्याच्यानंतर काही गोळ्या घेतल्यानंतर जे साईड इफेक्ट होतात ते पण याच्याने क्लिअर झालेले आहेत। ओके, कुठे अवेलेबल आहे आता हे विक्रीसाठी? हे विक्रीसाठी ऑल ओव्हर महाराष्ट्र आपले डिस्ट्रीब्युटर थ्रू तर आहेच, आणि ऑनलाईन worldofayurveda.online म्हणून आपली वेबसाईट आहे, त्याच्या थ्रू आपण ऑल ओव्हर इंडिया शिप करतो। डायबिटीसचं तर आता बघितलं, तर आता कोणतं बघतोय? आता हा जो आहे हा नंदचूर्ण म्हणून आपला प्रोडक्ट आहे।
हा बेसिकली लॅक्झेटिव्ह म्हणून यूज करू शकतो आपण, पोट साफ होण्यासाठी जे आपण म्हणतो. बाकीचे काही ड्रग्ज जे आहेत ते फक्त पोट साफ होण्यासाठी बनवलेले आहेत. हा जो आपला कॉम्बिनेशन आहे हे गॅसेस होत असेल, ऍसिडिटी होत असेल, ब्लोटिंग होते, त्या सगळ्या याच्यावर चांगलं काम करते. ओके. आणि यात काय काय यूज केले जाते? याच्यात सोनामुखी मेन कंटेंट आहे. काय ते? सोनामुखी म्हणून वनस्पती येते, हे पोट साफ होण्यासाठी वापरले जातात. ऑलमोस्ट सगळ्या लॅक्झेटिव्ह ह्याच्यात बेस म्हणून सोनामुखी यूज केली जाते. त्याच्यात बाकीचे जे आपल्या ह्याच्यात आहे ते आहे मुरडशिंग. मुरडशिंगनी पोटात मुरडा येत नाही, काही औषधं घेतल्यावर लहान मुलांना गुळगुळून लावतात. बरोबर, तेच हे मुरडशिंग. त्याच्यानंतर आहे दंतीमूळ. दंतीमूळची जी पावडर आहे ती आपण इथे यूज केलेली आहे. हे लॅक्झेटिव्हच काम करतं. हा आहे बाळहिडा. हा गॅसेस झालेला असेल, पोट डांबरलेलं असेल तर ते मोकळं करण्यासाठी हेल्प करतं. हे आहे गुलाब पेटल्स, जे आपले रोज पेटल्स असतात ते आहे. याचा यूज म्हणजे हे देशी गुलाब आहे. देशी गुलाब म्हणजे तुम्ही स्मेल घेऊन बघू शकता त्याचं. याचं हे शरीरात थंड करायचं काम करतं आणि त्याची प्रॉपर्टीज बरेच आहेत. ओके. हा आहे इंद्रजव. कडूजव म्हणतात त्याला. हे याच्यात खूप चांगलं काम करतं. इंद्रजव, कडूजव. बरं, कडू असतं ते. हो. हा आहे हिरडा, जो आपण हिरडा त्रिफळामध्ये जो यूज करतो तो हिरडा. हा काळा मीठ, गॅसेस वगैरे कमी करण्यासाठी आपण रुटीन मध्ये पण यूज करतो आपल्या जेवणात ते. सेंधव जे आहे त्याच्या हा नॅचरली खाणीमधून निघणारा मीठ आहे. त्याचे बरेच खूप फायदे आहेत. म्हणजे बीपी पेशंटला जे आपण नॉर्मल मीठ खातो त्याच्यापेक्षा हे जर दिलं तर त्यांना बीपीचा त्रास जो वाढतो नॉर्मल तो होत नाही. हा नॅचरली जो फॉर्म होतो तो सिंध प्रांतात असतो, तिथून जनरली सगळीकडे शिफ्ट केला जातो. बाजारात बरेच सेंधवच्या नावाखाली अजून बरेच काही आहेत, त्याच्यात आपण न गेलेलं चांगलं. हे वावडिंग आहे. वावडिंग जो आहे तो डिवॉर्मिंग इफेक्ट देतो, जंतू वगैरे जे झालेले असतात त्याच्यावर काम करतं. आणि बडीशोप म्हणजे डायजेस्टिव्ह आहे. इंडायजेशनमुळे जे प्रॉब्लेम होतात ते याच्याने क्लिअर होतात. ओके. या सगळ्याची पावडर केली जाते. हो, या सगळ्याची आपण एकत्र करून क्लीन करून पावडर करतो, त्याचा असा फॉर्म होतो आणि मग हे पॅकेजिंग केली जाते. हे पण ऑनलाईन अवेलेबल आहे. हो, हे पण आपल्या वेबसाईट. कधी घ्यायचं आहे, कसं? पाण्याबरोबर. हे रात्री झोपताना 1 चमचा पावडर कोमट पाण्यासोबत आपण घ्यायला सांगतो, पण एज अनुसार आणि प्रत्येकाच्या बॉडीच्या कॅपॅसिटी अनुसार डोसेज त्याचं चेंज होऊ शकतं. ओके. आणि इफेक्ट किती दिवसांनी दिसतो का लगेच? इमेज म्हणजे तुम्ही जर रात्री घेतलं तुम्हाला सकाळी लगेच इफेक्ट लक्षात येतं. त्याचं कामच ते आहे का फास्ट इफेक्ट पाहिजे. मुख्य म्हणजे आपला हा जो प्रॉडक्ट आहे हा ऍडिक्टिव्ह नाहीये. ओके. जेव्हा तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही घेऊ शकता, बंदही करू शकता. याच्याने तुम्हाला त्याच्यात 2 व्हेरियंट आहे. जो 50 ग्रामचा आहे तो 60 रुपयाला आहे आणि 100 ग्रामचा जो आहे तो 110 रुपयाला आहे. हे ऑल ओव्हर महाराष्ट्र आपले सगळे डिस्ट्रीब्युटर रिटेलर्स जे आहेत त्यांच्याकडे अवेलेबल आहेत. प्लस worldofayurveda.online आपल्या वेबसाईटवरही आहे. आपण ऑल ओव्हर इंडिया शिप करतो. विक्रीसाठी होलसेल दरामध्ये पण मिळू शकते. हो, विक्रीसाठी आपण होलसेल दरामध्ये पण हे देतो. तर मित्रांनो, कप सिरप तर आपण बऱ्याच वेळा प्यायलो असेलच, कारण की सर्दी खोकला झाला की पहिला उपाय घरगुती म्हटलं तर हे आणायला सांगतात किंवा स्वतः जाऊन खरेदी करतात. पण कसं तयार होत आहे परत आयुष्यात मी तर कधी बघितलेलं नाही. आणि खरंच मला खूप इंटरेस्ट आला या गोष्टीमध्ये. आणि आता आपण 2 औषधं बघितली, त्याचे म्हणजे जे इन्ग्रेडियंट्स होते आणि त्याच्या जडीबुटी सगळी होते. खरंच अवघड आहे सगळं लक्षात ठेवणं. तर या ठिकाणी भरपूर मोठी परात आहे आणि भरपूर हे पदार्थ आहेत त्याच्यामध्ये. तर एक एक सांगूया की काय काय याच्यामध्ये. हा कफ मिक्सर म्हणून आपला प्रॉडक्ट आहे. याच्यात टोटल 21 वनस्पती आपण युज करतो. याच्यात सगळ्यात मेन म्हणजे ज्येष्ठमध असतं, यष्टीमधू जे आपण म्हणतो ती वापरलेली आहे. मग अडुळसाची जे पानं येतात त्याची पावडर आहे ही. मग कंटकारी पण एक काटेरी वनस्पती असते, ती कफ कमी करण्यात खूप चांगलं काम करते. आता हा जो आहे हा आपला मिक्सर केलेला आहे. बाकीचे जे वनस्पती आहेत त्याच्यात, याच्यात पिंपळी आहे, गावजबान आहे, उन्नाब आहे, सोमलता आहे, अजवाईन जो आपला असतो अजवाईन आहे, कुलंजन आहे, जवखार आहे, जवखार म्हणून आहे, जवखार आणि नवसागर. हे कफ मोकळा करण्यासाठी मदत करतो आपल्याला. वनस्पतीच आहे का ते पण? नाही, हे वनस्पती नाही, हे खारचा प्रकार आहे. ओके. आणि हा पण तसाच एक प्रकार आहे, खाणीतून निघणारा आहे. कुलंजन आहे, तेजपत्र असतं. त्याच्यानंतर बेहरडा जो आपला असतो त्याची साल वापरतो आपण. बेहरडा म्हणतात. हो, त्यातली बेहरड्याची टर्फल वापरतो आपण. ओके. तुळसपाला आहे आणि अनारछाल आहे. याच्यात आपण अस्मंतारा व भीमसेनी कापूर हे देखील यूज करतो. याच्याने आपल्याला डिकंजेस्टिव्ह इफेक्ट मिळतो. ओके. हे क्रिस्टल फॉर्म मध्ये असते का? हो, हे क्रिस्टल फॉर्म मध्ये असतं. हा अस्मंतारा आणि हे कापूर असतो भीमसेनी कापूर. हा जो देशी कापूर जो आपण म्हणतो जो खायला वापरला जातो तो आहे. आता या सगळ्याची एकत्र भरड तयार होईल. अस्मंतारा आणि भीमसेनी कापूर सोडून बाकी सगळ्याची एकत्र भरड तयार होईल. ओके. आता ही झाली आहे तयार. हे केलंय का आता? हो, आता ही आपण भरड तयार केली. ही जी आहे ही लोखंडी कढई आपण युज करतोय याच्यासाठी. टोटल काढा करायला आपण 120 लिटर पाणी युज करतोय. फायनल बॅच जी आपली रेडी होईल
ते 600 बॉटल आपले रेडी होतात 100 ml चा. आणि किती वेळ लागतोय सगळ्या प्रोसेसला? हे पूर्ण 1 दिवस जातो, पूर्ण 1 ते 1.5 दिवस जातो. आता आपण ह्याच्या सगळ्या आयटमची जी भरड केली होती ती भरड आपण काढा करायला आपण हे करतोय. 120 लिटर पाणी घेतलेलं आहे आणि टोटल जेवढ्या वनस्पती होत्या त्याची भरड केलेली आहे आपण. आटतंय का सगळे पाणी आटून जाते? हो, हे जेव्हा याचा काढा तयार करतो आपण तर जेवढं पाणी घेतलेलं आहे त्याचे आपले काही प्रमाण ठरलेले आहे तेवढ्या वेळ आपण त्याला पाणी आटवतो. प्रमाण सेट केलेलं आहे तेवढं पाणी आटेपर्यंत ते बॉईल होत राहणार. हलवत राहावं लागतं सारखं? नाही, याला नाही, फक्त मिक्स होईपर्यंत. नंतर ठेवलं तर चालतं. हो, कारण एकदा बॉइलिंग स्टार्ट झालं त्याचं तर ते ऑटोमॅटिकली वर खाली होत राहतं. आमच्या आजोबांची शिकवण अशी आहे की करता आलं तर लोकांचं चांगलंच करावं, नाही तर शांत बसावं. त्या उद्देशाने आमचा हेतू याच्यात फक्त एवढंच आहे की लोकांना जास्तीत जास्त फरक पडावा आणि त्यांना उलटा त्रास का होऊ नये, फायदाच झाला पाहिजे. हा, हे सगळं करण्याच्या मागं आमचा भाव फक्त सेवा आहे की लोकांची. त्यामुळे कमी रेट मध्ये तुम्ही ठेवलंय? हो, रेट रिझनेबल आहे त्या सगळ्या? रेट एकदम रिझनेबल आहे आपले. मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता की मोठ्या क्वांटिटी मध्ये आता कप सिरप तयार होतंय आणि मी तर पहिल्यांदाच बघतोय. तुम्हाला ही प्रोसेस कशी वाटली हे कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा. आणि खरंच एकदम पारंपरिक पद्धतीनं हे तयार होतंय. काय झाले आपण हे करतोय आणि काय प्रोसेस आहे पुढची? आता आपला समजा 1 तासभर झाला आपण स्टार्ट करून, अजून 2 तास हा काढा उकळत राहणार. ओके. हा काढा पूर्ण तयार झाला तर त्याला आपण थंड व्हायला राहू देणार. मग सकाळी त्याला पूर्ण गाळून घेणार, पिळून घेणार, म्हणजे त्यातला फक्त काढा वेगळा होणार आणि जी भरड होती आधीची त्याचा चोथा वेगळा होईल. मग तयार झालेला जो काढा आहे त्याला आपण सिरप करायला घेणार, त्याच्यात शुगर टाकून त्याला बॉईल करून त्याचं सिरप रेडी करणार. ओके. आता हे आपलं कफ मिक्सचर रेडी झालेलं आहे पूर्ण. आता हे जाईल पॅकेजिंगला. याची आपण 100 ml मध्ये पॅकेजिंग करणार आहे आणि चांगला व्यवस्थित घट्ट झालेला आहे. आता याच्यावरून आपण हे करू शकतो. फायनल रेडी झाला आहे. मित्रांनो, हे औषध घेण्याची पद्धत ते आता सांगतायत. आता ही बाटली ओपन केलेली आहे आणि गरम पाण्यामध्ये एका बशीमध्ये घ्यायचं आहे आणि ते प्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून त्याची वाफ आहे ती सुद्धा नाकाद्वारे शरीरात जाईल आणि इतर गोष्टी असतील त्याला पण आपल्याला आराम मिळेल. बघ, आता टाकलेला आहे आणि गरम पाणी यामध्ये टाकलेलं आहे. किती टाकायचं? 1 चमचा? 5 ml. एजच्या अनुसार घेऊ शकतो. एकदम इफेक्टिव्ह वाटतं. मित्रांनो, एकदम इफेक्टिव्ह आहे आणि जे सगळ्या पदार्थांचा अर्क आहे तो उतरलेला आहे. एकदम असं घशात जाताना जाणवतंय, एकदम गारगार झाल्यासारखं वाटतंय. खूपच मस्त आहे. आता हे आपले फायनल कफ मिक्सचर रेडी झालंय. पॅकेजिंग 90 रुपीजला 100 ml चं पॅकिंग आहे. ओके. आणि मोठं पण असते आपल्याकडं? नाही, आता सध्या आपण एकच पॅकेजिंग ठेवतोय. कस्टमर डिमांड आहे पण ते अजून आपण प्रोसेस केलेलं नाही. ओके. धरमचंद हिरालाल कोठारी, चालक काळूराम मंगळचंद कोठारी. 1928 मध्ये माझ्या आजोबांनी ही फर्म चालू केली, प्युअरली आयुर्वेदिक औषधाचा व्यवसाय म्हणून. त्यानंतर माझे वडील स्वर्गीय हिरालालजी कोठारी हा व्यवसाय पाहत होते. त्यांनी या व्यवसायात बरीच मोठी प्रगती केली आजोबांनी केलेल्या व्यवसायात. माझ्या हातात ज्यावेळेस व्यवसाय आला त्यानंतर आम्ही मंगल प्रॉडक्ट्स F70 MIDC येथे औषधाचा कारखाना चालू केला. तदनंतर हा रॉ मटेरियलमध्ये आज महाराष्ट्रात एका छताखाली एवढ्या वनस्पती मिळण्याचे चान्स कुठेही नाहीत. मॅक्सिमम माझ्याकडे अवेलेबल आहेत. मॅक्सिमम आयुर्वेदिक, युनानीमध्येही आम्ही पूर्ण प्रयत्न करतो युनानी मेडिसिन मिळण्याबाबत. आयुर्वेदात तर काही चान्सच नाही लोकांना, की आल्यानंतर आम्ही नाही म्हणतच नाही. ओके. भले आज नसलं तर उद्या संध्याकाळपर्यंत 2 दिवसात आम्ही अवेलेबल करून देतो, पण करतो. सगळे प्रोडक्ट्स पण आपल्या इथं तयार माझे मार्केटमध्ये जवळजवळ प्रोप्रायटरी मेडिसिनमध्ये 65 आयटम आहेत. पावडरमध्ये 100-110 आयटम आहेत. ऑइल्स आहेत. भरपूर मोठी रेंज झालेली आहे आता आणि लोकांचा रिस्पॉन्सही चांगला आहे. वरती चंद्रपूरपासून खाली रत्नागिरीपर्यंत भरपूर मोठ्या प्रमाणात आमचा माल जातो. या ठिकाणी तुमचे हे सगळे प्रोडक्ट ठेवलेले आहेत. त्याचबरोबर काही रेअर जे वनस्पती आहेत त्या आहेत, तर एक एक आपण सांगूया की कोणकोणत्या आहेत आणि त्याचा काय परिणाम होतो शरीरावर, फायदा काय? हा धावडा डिंक आहे. ओके. धावड्याचा डिंक हा सगळ्यात उत्कृष्ट प्रतीचा येतो. बरं. त्याच्यामुळे शरीरात कॅल्शियम वाढायला, हाडं मजबूत व्हायला मदत होते.
हे बंधन बोंड म्हणून येतं, हे कावीळीसाठी वापरलं जातं. याचे पाण्याचे 2 ड्रॉप नाकात टाकले जातात. ओके. पित्त कमी करण्यासाठी आणि कावीळ कमी करण्यासाठी. कुठल्या भागात असतं हे, कुठून आणतात? हे जनरली नॉर्थमधनं येतं. हां. मधुपर्णी ही वनस्पती डायबिटीसवाले शुगर फ्री खाण्याऐवजी हे प्रेफर करतात. ह्याच्यानी साईड इफेक्ट नाहीत. शुगर फ्रीमध्ये साईड इफेक्ट असतात. आणि मोस्टली शुगर फ्री बनवताना आयुर्वेदिक औषधवाले कोणतेही शुगर फ्री बनवताना मधुपर्णीचाच वापर करतात. आता ही सफेद मुसळी, ह्याच्या जोडीला पंजाब मुसळी, हे आहे का? हां, पंजाब मुसळी, अक्कलकारा, ह्या वस्तू वापरून पौष्टिक व वीर्यवर्धक, स्टॅमिना वाढीसाठी औषधं बनवले जातात. त्याच्या जोडीला त्याच्यात अश्वगंधा वापरली जाते. ही विडंग जी आहे कृमीनाशक म्हणून दिलेली आहे आयुर्वेदात. कृमीनाशक व लहान मुलं जे वेट काय म्हणतात त्याला, गादीत शू करतात त्यांच्यासाठी कामाला येते. हे सुरंजान आहे. सुरंजान हाडांसाठी व जॉईंट पेनसाठी सगळ्यात महत्त्वाचं काम करतं. त्याच्यानंतर डायबिटीससाठी म्हणजे साखर कमी करण्यासाठी हे पनीर फूल आहे. त्याच्या जोडीला ही कडू बदाम म्हणून एक नवीन आयटम आहे. ताबडतोब शुगर खाली आणतात हे आयटम. निरंजन फळ हे मूळव्याधवाले किंवा ज्यांना अति उष्णतेचा त्रास आहे ते एक फळ रात्री भिजवून सकाळी कुस्करून पाण्याबरोबर पिऊन टाकतात. त्याच्याने बराच रिलीफ मिळतो. हे पिंपरामूळ आहे. ज्यांना लो बीपीचा त्रास आहे हे लोकही हे खातात. त्याच्यानंतर ज्यांना इंडायजेशन वगैरे असतं तेही खातात. तदनंतर ही सुरवारी रेडा आहे. हा बाळाला घुटीत देण्यासाठी वापरला जातो मेनली. व ज्यांना ॲक्यूट कॉन्स्टिप्युशनचा त्रास आहे ते लोक, ज्यांना डोळ्याची नजर गेलेली आहे ते मधामध्ये उगाळून डोळ्यात घालतात. ह्याला इराणी अक्कलकारा आहे. इराणी अक्कलकारा लहान मूल जे तोत्रपणाने बोलतो किंवा अडखळून बोलतो त्यासाठी पावडर चिमूट दिवसातनं 3-4 वेळा साठवली जाते. त्याच्यामुळे त्याचं बोलणंही सुधारतं. हे गाव जवान अति थंड आयटम आहे. उष्णता कमी करण्यासाठी व युरिन इन्फेक्शन कमी करण्यासाठी वापरलं जातं. हे मशा गुगुळ आहे. मशा गुगुळ हा आयुर्वेदात सगळ्या गुगुळ बनवताना ह्याचं शुद्धीकरण करून वापरलं जातं. ह्याच्याशिवाय शुद्धीकरण केलेलं गुगुळ कोणतंही चालत नाही. प्युअरली मशा गुगुळच वापरला जातो त्याला. हे बालमखिरा म्हणून एक वनस्पती आहे. किडनी स्टोन व युरिन इन्फेक्शनसाठी सगळ्यात बेस्ट आयटम आहे. म्हणजे फळाचा भाग आहे का? हा, फळ कापून ठेवलेले मोठमोठे फळ येतात ह्याच्यासारखे, दुधी भोपळ्यासारखे लांब लांब मोठे फळं येतात. ते कट करून ठेवलेत. त्याच्यानंतर हे चिया सीड आहे. आता यूट्यूबमुळे चिया सीडला भरपूर डिमांड आलेली, मागणी आहे चांगली. हे रेवनसार म्हणून एक अनकॉमन आयटम आहे. रेवा चिनीचा एक्स्ट्रॅक्ट काढलेला. हा लहान बाळाला ज्यावेळेस कफ निघत नाही त्यावेळेस उगाळून 1-2-3 थेंब पाजले तरी उलटी होऊन कफ निघून जातो सगळा बाहेर. त्याच्यानंतर कॅल्शियम म्हणून हे बांबूचा मुरब्बा आहे. बांबू मुरब्बा हे कॅल्शियमसाठी सगळ्यात उत्कृष्ट आयटम आहे. हा पोट साफ म्हणजे कॉन्स्टिप्युशन असणाऱ्या लोकांसाठी हिरड्याचा मुरब्बा आहे. ही गोरक्षिंच आहे. याचा गर जो आहे, याच्या आतला गर येतो तो पित्तासाठी उकळून त्याचं पाणी पिलं जातं. हे अमृतधाराचा सेट आहे. ही तयार अमृतधारा आहे. हे 1000 आजारावरचं एक औषध आहे. एक थेंब अर्ध्या वाटी पाण्याबरोबर घेतलं तर कफ, खोकला, ॲसिडिटी सगळं काही कमी होतं. सर्दी कमी होते. दुखत असलं तर वरनं तुम्ही अप्लाय करू शकता. हे प्युअर शिलाजीत आहे. शिलाजीत जे आहे हे स्टॅमिनासाठी व शक्तिवर्धक औषधात वापरलं जातं. बाळांबत्तीचा डिलिव्हरीनंतर लागणाऱ्या लाडू बनवताना लागणाऱ्या सामानात मेनली वापरला जातो. हा आमचा सगळ्यात जास्त विकणारा बेस्ट आयटम आहे. बावचीचं तेल आहे. पांढऱ्या डागावर लावायला वापरलं जातं. वातनाशक तेल संधिवात, गुडघेदुखी, आडदुखी, मुकामार या सगळ्यांना चालतं. लेपही तेच काम करेल. हे सुगंधी उठणं आहे. एकदा उठणं लावून आंघोळ केली तर दिवसभर माणूस फ्रेश राहतो. हे आमचं एकदम युनिक प्रॉडक्ट आहे. हो, युनिक प्रॉडक्ट आहे आमचं. ह्या साबण आहेत. कुंकुमादी सोप चेहऱ्यावरचे पिंपल्स वगैरे काढण्यासाठी वापरलं जातं. डार्क सर्कल वगैरे कमी होतात त्याच्याने. हा एक आमचा उत्कृष्ट उत्पादन आहे. कप सिरप, कप मिक्सचर हा भरपूर प्रमाणात विकला जातो. जे लोक एकदा कप मिक्सचर घेतात त्यांना दुसरं औषधच चालत नाही. त्याशिवाय खोकलाच कमी होत नाही त्यांचं. हे सुंदरलेप आहे स्किन ॲप्लिकेशनसाठी. हा मंगलकाढा रक्तदोष वगैरे कमी करण्यासाठी वापरला जातो. हेअरटोन हे केसांसाठी, डॅन्ड्रफ, त्याच्यानंतर स्कल्सवर जे जखमा वगैरे होतात, हेअरफॉल होतो त्यासाठी वापरलं जातं. हे केशकल्प हेअर वॉश म्हणून आहे. ड्राय शॅम्पू. याला रात्री शॅम्पू पेस्ट करून ठेवायची. सकाळी मालिश केली तर केस स्वच्छ निघून जातात सगळे. असे भरपूर रतनज्योत आहे केसांसाठी वापरलं जातं.
त्याच्यानंतर हे लहान बाळासाठी डिकमली आहे, दात येताना दात हळू व्यवस्थिशीर यावेत व त्रास कमी व्हावा यासाठी वापरली जाते. दाढदुखीसाठी टूथेक आहे. लहान बाळांना गॅस अपचन याच्यासाठी 2-2 थेंब बडीशेपार्क दिलं जातं. म्हणजे आता तुम्ही इथं आल्यानंतर एखाद्यानं समस्या सांगितली तर त्यावर उपाय देता? हो, त्याचं वय बघून वगैरे? देतो ना. ओके. समोरचा मॅच्युअर्ड असला तर नक्की देतो. जे असे पण येत असतात हो, दिवसभर चालूच असतं ते. जवळजवळ आज गेल्या 9 वर्षापासून या दुकानामध्ये रेग्युलर येतो आहे. ऑलरेडी हॉलिस्टिक किलर म्हणून काम करतो नॅचरोपॅथीमध्ये, आणि गेल्या 9 वर्षामध्ये आत्तापर्यंत जेवढं पण आयुर्वेद मेडिसिन नेलं आहे कुठल्याही प्रकारचं केमिकल नसून प्युअर आयुर्वेद आहे, आणि रिझल्टही खूप छान प्रकारे येतो आहे, आणि साईड इफेक्ट बॉडीवरती कुठल्याही प्रकारे होत नाही. आणि पिढ्यानपिढ्या चालत आलेली ही माहिती आता पुढच्या पिढीपर्यंत गेलेली आहे आणि अजून पुढे जाणार आहे. आता ऑनलाईन पद्धतीचं सुद्धा स्टोअर यांनी ओपन केलेलं आहे, एक वेबसाईट ओपन केलेली आहे. काय नाव आहे आपल्या पेढीचा पत्ता 3014 आडते बाजार अहिल्यानगर, आणि वेबसाईट आहे www.worldofayurveda.online. मोबाईल नंबर आहे 7887888789. वेबसाईटवर सुद्धा हे सगळे प्रोडक्ट अवेलेबल होणार आहेत. तुम्ही घर बसल्या हे मागवू शकता आणि तुमच्या आयुष्यामध्ये जे काही प्रॉब्लेम आले, जे काही समस्या आहेत, ते आपण सॉल्व्ह करू शकता. नक्कीच खूपच चांगलं काम आहे. नक्की तुम्हाला या व्हिडिओचा फायदा झालेला आहे. तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. मोबाईल नंबर दिलेला आहे स्क्रीनवर, त्याच्यावर कॉल करून अधिकची माहिती घेऊ शकता.